आता विषयावर विषय हा एक गहन विज्ञान आहे। त्याविषयी दादा काय म्हणतात ते जाणून घेऊया। विषयाच्या बाबतीत जगामध्ये भयंकर गैरसमजूत झालेली आहे। शास्त्र सांगते विषय हे विष आहे, लोक सांगतात विषय हे विष आहे, ते मोक्षाला जाऊ देणार नाही। दादाजी म्हणतात आम्ही एकटंच सांगतो की विषय हे विष नाही, पण विषयामध्ये निडरता हेच विष आहे। म्हणून विषयापासून घाबरा, विषयाला घाबरा। जसं 2-3 साप येत असतील आणि तुमचा पाय खाली असेल आणि तुम्हाला भीती वाटत नसेल, तुम्ही पाय खाली ठेवा, परंतु भीती वाटत असेल तर मग पाय वर घ्या। तसंच तुम्हाला भीती वाटतच नसेल, पाय वरती घेतलेच नसेल तुम्ही, तर तुम्ही संपूर्ण ज्ञानी। ही तर ज्ञानाची निशाणी आहे। सापाला घाबरता तसंच विषयाला घाबरा। आणि सापासमोर तू घाबरत नसशील तर मग विषयामध्ये भिवू नकोस। विषयापासून भयमुक्त होऊ शकत नाही। भगवान महावीर सुद्धा विषयापासून घाबरत होते। दादाजी म्हणतात आम्ही सुद्धा विषयाला घाबरतो। आता खरं पाहिलं, आत्मा हा निर्विषयी आहे। मन, वाचा, काया हे विषयी आहेत। आत्मा केव्हाही विषय भोगू शकत नाही, मात्र भोगवल्याच्या भ्रांतीमुळे घमंड करतो की मी भोगले बस, म्हणूनच तर सर्व अडकलाय। जर ही भ्रांती काढून टाकली तर तो स्वतः अनंत विषयातच निर्विषयी पदात राहील। विषय कोणाला म्हणतात? ज्या ज्या बाबतीत मन प्रफुल्लित होते ते विषय आहेत। मन, बुद्धी, चित्त, अहंकार जिथे जिथे तन्मयाकार होतात ते विषय, एकाकार जेथे झाला ते विषय। विषयाचे विचार येतात ते स्वाभाविक आहे, ते परमाणूंचं गलन आहे। पूर्वी केलेल्या चार्जनुसार ते होत असतं, पण तू त्याच्यामध्ये तन्मयाकार झाला, तुला टेस्ट, चव लागली, तो विषय आहे आणि ते नुकसानकारक आहे। विषय म्हणजे काय? सुरुवातीला सुद्धा आवडतो आणि शेवटी सुद्धा आवडतो, त्याचं नाव विषय। अहो, विषय म्हणजे ज्याची सारखी आठवण येते। ही भजी, दहीवडा खाण्यास काही हरकत नाही, पण तुला जर सारखी आठवण येत आली, सारखी आठवण येत असेल की परत असं व्हायला, परत खायला मिळालं बरं, आणखी मिळालं बरं, तर मग त्याला विषय म्हणता येईल। एखाद्या माणसाला गुलाबाचं फूल आवडत असलं, ते त्यानं बागेत बघितलं, धावपळ केली, तो विषय, त्याला आठवण येईल ते विषय। हिऱ्याची सारखी आठवण येत असेल तो विषय। इच्छा होणं तर स्वाभाविक आहे, पण इच्छा करीत राहणं हे नुकसानकारक आहे। स्त्रिया साड्या बघतात, त्याची आठवण काढतात, तो त्याचा विषय। जेथे विषयाचा संबंध येतो तेथे वादविवाद होतो। आणि मोक्षास जावयाची असेल तर समोर तर विषयाचे ढीग ने ढीग आहे। हा दादा भगवानांचा मोक्ष मार्ग अनंत विषयामध्ये निर्विषयी पदासहितचा मोक्ष मार्ग आहे। आणि विषयांची आराधना सुद्धा करण्यासारखी नाही आणि त्याच्यावर भडकण्यासारखं किंवा चिडण्यासारखं सुद्धा नाही। आता या सापासमोर तू कसा सावधपणाने चालतोस, त्याचप्रमाणे विषयापासून सावध राहा, बेदरकार होऊ नकोस। जोपर्यंत आत्मज्ञान प्रगट झालं नाही तोपर्यंत विषय कोणालाही सोडत नाही, कारण कर्ताभाव, अहंकार हे जातच नाही। भगवान म्हणतात की जे आपल्या ताब्यात नाही ते विषय आहे। मी विषय भोगतो असा अहंकार करतो। अरे, तू विषय भोगवत असशील तर तुला तृप्त व्हायला पाहिजे, परंतु तसं होतं का? प्रत्येक इंद्रिय स्वतःच्या विषयात निपुण आहे, परंतु दुसऱ्याच्या विषयात निपुण नाही।
नाकाला जर जलेबी लावली चावायला तर त्याला गोडीचा अनुभव येईल का? त्याच्यामध्ये इंद्रियाचे सुद्धा कार्य नाही, ते तर फक्त कडवतं. म्हणून दादाश्री म्हणतात, आम्ही म्हणतो की इंद्रियाचा विषय जिंकतो तो जितेंद्रिय. विषयाची सुरुवात काय? मोह भावनेने स्त्रीला पाहणे. पण काय दरेक स्त्रीला पाहताना मोहभाव येतो का? एका स्त्रीस बघून विचार येतो आणि दुसरीस बघून विचार येत नाही. तर मग देर इज समथिंग रॉंग, त्यात काहीतरी चुकतंय. जर स्त्रीला पाहून विष चढत असेल तर मग प्रत्येक स्त्रीला बघितल्याबरोबर विष चढावयास पाहिजे. जर स्त्रीच मूळ कारण असेल तर स्त्रियांना बघितल्याबरोबर विष चढलं पाहिजे, पण तसं होत नाही. हे तर अमुकच परमाणूने परमाणूचे आकर्षण होत असते. जनावरांना ज्या विषयाची इच्छाच नसते त्याची इच्छा मनुष्य एकसारखी करतो. अरे हे विषय जर बंद करावायचे असतील तर दादाजी म्हणतात मी त्याचा इलाज दाखवतो. हे जे विषय आहे ना, हा एक स्वयंचालित कॅमेरा आहे. त्याच्यामध्ये फिल्म चित्र येऊ देऊ नका. शुद्धात्म्याचा फोटो पाडून घ्या आणि बाकी विषय ही वस्तूच नाही. याच्यात तर मोठ्या मोठ्या ब्रह्मचर्यांची सुद्धा फजिती झालेली आहे. ज्याला दुसरं काहीच दिसत नाही त्याला मोहांध समजायचे. विषयाची याचना करताना ज्याला मरावे असे वाटते तो या जगाला जिंकू शकतो. मानाने जगणे हेच सर्वात उत्तम जीवन म्हणायचं. रोगिष्ट देह जो आहे ना, तो जास्त विषयी असतो. निरोगी माणसाकडे स्थिरता असते. विषयापासून रोग होत नाही, पण विषयामध्ये लोभ शिरला तेव्हा रोग होतो. लोक विषयास डाग देतात. अरे विषयाला डाग कशा करता देतो? विषयात जो लोभ आहे त्याला डाग देणं. विषय नडत नाही, परंतु विषयामधला लोभ नडतो. भोजनगृहात सांगतो की मला मिरची शिवाय चालणार नाही, अमुक गोष्टी शिवाय चालणार नाही, अमुक पाहिजे, तोच लोभ आहे. क्रोध मान माया लोभ हेच रोग तयार करणारे आहे. जडफडाटाने लोक विषय भोगतात, परंतु जर विचार केला तर तो विचार निघून जाईल असं आहे. जर या देहावरची चामडी काढून टाकली मग तुम्ही या देहावर प्रीती कराल का? चामडी ही तर शरीरावरची चादर आहे आणि हे पोट हे तर मळाची पेटी आहे. ते चिरले तर त्यातून मळ बाहेर पडेल. या हातावरची चामडी निघाली असेल तर आतून रक्त मांस पू वाहतील. तेथे तुम्हाला हात लावण्याची इच्छा होईल का? अर्थात होणार नाही. मोह हा तर वेडेपणा आहे. अविचारी दशेमुळे मोह उत्पन्न होतो आणि मोह हा तर शुद्ध जड फळाटच आहे. गोड खाल्ल्यानंतर जर चहा प्यायला लागला तर मग चहाचा स्वाद येतो का? चहावर अन्याय करत नाही का? चहा तर गोड आहे पण म्हणजे गोड लागत नाही. अरे याच्यापेक्षा जास्त पहिल्यांदा खाल्ले म्हणून तो अगोड लागतो. त्याप्रमाणे दादाश्री म्हणतात, आम्ही तुम्हाला जे अनुपम ज्ञान देतो नंतर तुम्हाला या जगामध्ये सर्व विषय सुख हे गोड असून सुद्धा अगोड लागतील, बेचव लागतील. लोकांमध्ये म्हण आहे की हा थंडी ताप चढतो, मलेरिया होतो तेव्हा दूध पाक किंवा बासुंदी ही कडू लागते. अरे कारण त्याचं तोंड कडू झालेलं आहे म्हणून ते सर्व कडू लागते. त्यामध्ये बासुंदीचा दोष नाही. तसं दादाजी म्हणतात, आम्ही दिलेल्या अक्रम ज्ञानाने जसा ताप उतरेल तसे तसे जगातील सर्व विषय नीरस वाटायला लागतील. विषय नीरस होत जाणे हे
थर्मामीटर आहे, हे चित्र काढणारं शरीर आहे, पण त्यामध्ये तुम्ही स्वतः तन्मयाकार झाला, तुमची सही दिली, त्यामुळे चूक झाली. तन्मयाकार झाला नाही, फक्त पाहण्याचे आणि जाणण्याचे काम केले, तर मग तुम्ही सुटे राहिले. दादा असे म्हणतात, मला लोकांनी विचारलं की हा कोट असा का घातला, तर दादाजी म्हणतात, मी सांगितलं हा आमचा निर्विषय विषय आहे. आमच्यासारख्या ज्ञानी पुरुषाला तर असले कडक शब्द वापरायचे असतात का? दादा जेव्हा रागाने येऊन मूर्खा वगैरे बोलतात ना, तेव्हा त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे इथे. पण काय करावं, या विचित्र काळामुळे खरा मार्ग दिसत नाही. तो रस्ता दाखवण्याकरता असली कठोर वाणी बाहेर पडते. खरं म्हटलं तर ज्ञानीपुरुष करुणेचा सागर आहे. तर हे जे विषय आहे हे आव्हान करण्यासारखे नाही. पोलिसांना पकडून नेलं आणि 2 दिवस उपाशी ठेवून एखाद्याला मांस खावयास घातले, अशा प्रकारे विषयाशी वागलं पाहिजे. विषय हे नाईलाजानं असलं पाहिजे. विषय अविषय ही परसत्ता आहे. मुद्दाम होऊन पोलिसाबरोबर जाण्याची इच्छा होईल का? अर्थात नाही. बळजबरीनं विषय हे विषय नाहीत, परंतु विषय भोगल्याशिवाय विचार केला तर तो विषय आहे. विषयाची ही जी धावपळ अनंत जन्मापासून या जगामध्ये चालू आहे. उत्तमात उत्तम कपडे घालून दुसऱ्याला त्याचे आकर्षण निर्माण करण्यामध्ये निमित्त झाला तर मग त्याचं पेमेंट द्यावं लागते. विषय हे नेहमी घाणच आणते. जिथं घसरला तो विषय. लोक विषयाकरता जगत नाही, पण विषयाच्या अहंकारास पोचण्याकरिता ते जगतात. विषयी झाला म्हणजे जगत ज्ञानात पडला असं म्हणायचं. तिथं आत्मज्ञान हे शक्य नाही.